डॉक्टर भारती पवारांच्या चांदवड तालुका प्रचार दौऱ्याला तालुक्यातून जोरदार प्रतिसाद। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या झंझावती चांदवड तालुका प्रचार दौरा चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी भारती पवार यांच्या सोबत डॉक्टर राहुल आहेर, भूषण कासलीवाल, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, गोरख ढगे, प्रशांत ठाकरे, सचिन निकम तसेच महायुतीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। यानंतर राहुल, हरनोल, गंगावे, दुगाव, मेसनखेडे, कोकणखेडे, निमोन मंगरुळ, जोपूळ, वडाळी भोई असा कालचा प्रचार दौरा होता। यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याविषयी नाराजी दाखवली होती, मात्र डॉक्टर भारती पवार यांनी त्यांची नाराजी दूर करत विरोधकांना कुठलीच कामं नसल्याने फक्त कांद्यावर राजकारण करणं हा एवढाच त्यांचा धंदा आहे। त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत विरोधकांनाही टोला मारला। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चांदवडला भाजपा कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं। इतर सर्व ग्रामीण भागाकडे प्रचार दौरा निघाला असून भारतीताई यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अबकी बार 400 पार करायचं असून सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे असे आवाहन उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी केलं। सदरील प्रचार दौरा हा दिनांक 6 व 7 मे 2024 चांदवड तालुक्यात चालू आहे। महायुतीचा जय असो, महायुतीचा जय असो, युतीचा जय असो, महायुतीचा जय असो। अरे भारतीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे भारतीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अब की बार 400 पार, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार। गणपती बाप्पा मोरया।
महायुतीचा भारतीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष जय श्री राम, जय श्री राम। हम क्या गर्दी गर्दी आज ज्या हनुमान मंदिरात आपण आज सगळेजण जमलेलो आहोत, तो हनुमान ज्यांचा भक्त आहे अशा प्रभू श्री रामांचं मंदिर अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर पूर्ण झालंय आणि त्या मोदी साहेबांनी हे मंदिर पूर्ण केलं, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने त्या मारुती रायाबद्दल आपण सर्व असा एकही माणूस नसेल का ज्याच्या मनामध्ये ह्या गोष्टीमुळं अति आनंद झाला नसेल। मुद्दे बरेच आहेत, शेतकऱ्यांचे पण मुद्दे आहेत, त्याच्यावर पण आपण चर्चा करणारच आहोत, परंतु 370 कलम हटवलं हे एक महत्वाची गोष्ट या सरकारने केली, कारण मागच्या 5 वर्षाच्या अजेंड्यामध्ये त्यांच्या ह्या गोष्टी होत्या ना, राम मंदिर बनवायचं होतं आणि ते जर बनवलेलं नसतं तर आपण त्यांना प्रश्न विचारला असता। आता बनवलं म्हणून आपण त्या गोष्टी नाही, पण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर बनवलं गेलं आणि दादा बाकीच्या गोष्टींवर तर चर्चा होणारच आहे, परंतु ह्या निमित्ताने मला फक्त ही गोष्ट सांगायची आहे की जे विरोधी पार्टी आहे त्यांच्या अजेंड्यामध्ये जी प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट की ज्या गोष्टीकडे आपण सगळेजण एवढ्या गांभीर्याने पाहत नाही, ताई बाकीच्या गोष्टींना आपण बोलणारच आहोत, कांद्या प्रश्नावर, कांद्याच्या निर्याती संबंधावर आपण किती प्रयत्न केलेले हे आम्हाला माहिती आहे, आम्ही याचे साक्षीदार आहोत। एक छोटासा किस्सा सांगतो की भारतीताईंना आपण खासदार म्हणून निवडून दिलं आणि त्यांना केंद्रामध्ये मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली। ज्यावेळेस कोविडचा प्रश्न आला आणि अख्खा देश आरोग्याच्या संदर्भात काळजीत होता, त्यावेळेस ह्या देशाला वाचवण्यासाठी, लस तयार करण्यासाठी ज्या प्रामुख्याने 5 जणांची टीम तयार झाली होती देशामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाच्या खासदार ह्या 5 जणांच्या यादीमध्ये होता, याचा सार्थ अभियान आपण सगळ्यांनी केला। तो सगळ्यांचं पोट भरतो, परंतु मला हे सांगणं इथं उचित वाटतं, गेले 9.5 वर्ष काहीच अडचण आलेली नाहीये। कांदा 2000च्या वरती विकले गेलेला आहे। मी स्वतः मागच्या वर्षी माझा कांदा 2200 ते 2800 रुपये विकला। दरम्यान मधल्या काळात काही कारणास्तव निर्यात बंदी केली गेली असेल, परंतु ती निर्यात बंदी करण्यामागचा हेतू की देशामध्ये कांद्याचं उत्पन्नच अतिशय कमी होतं आणि आपल्याच लोकांनी इथं सर्वेमध्ये ज्यावेळेस लोक आले त्यावेळेस आपल्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला स्वतःलाच खायला कांदा नाहीये, कदाचित अनुदानासाठी, कारण नुकसान झालेलं होतं, म्हणून त्या गोष्टी असतील। आंतरराष्ट्रीय विषय असतो तो, त्याच्याबद्दल ताईंनी काय काय प्रयत्न केले स्वतः ताईंनी सांगावं अशी माझी विनंती आहे, म्हणजे ती जास्त लोकांना अपील होईल। तर 2 मिनिटं आहे ना ती गळ्यात घाल जरा, आता येते मध्ये शेतकरी कार्यकर्ते खरं तर प्रत्येक गावामध्ये जाणं शक्य नाही, कारण 20 तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे आणि आत्ता आपल्याकडे राहिलेले फक्त जवळजवळ 14-15 दिवस, त्याच्यामध्ये मोदी साहेबांची सभा, योगी साहेबांची सभा याचे 1-2 दिवस सोडले तर आपल्या हातात 10 दिवस राहिले। त्यामुळे भारतीताईंनी, आमदार साहेबांनी या ठिकाणी एक धावता दौरा घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये आल्या। आपल्या लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार
हे आपल्या भेटीला या ठिकाणी आपल्या गावात आलेले आहेत. आणि खरं तर आपलं भाग्य आहे की मागच्या वेळेस आपण त्यांना निवडून दिलं आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना मंत्री केलं. म्हणजे लोकसभेच्या इतिहासामध्ये जेव्हापासून लोकसभा स्थापन झाली असेल तेव्हापासून नाशिक जिल्ह्याला कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं. ताईच्या रूपाने ते मिळालं. कोविडमध्ये तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण देश कोणी कोणाला ओळखत नव्हतं. आपल्याही घरातलं उदाहरण आहे. कोणी जवळ यायला तयार नसताना त्या ठिकाणी संपूर्ण देशाला वाचवण्याचं काम भारतीताईंच्या मंत्रालयाने भारतीताईंनी केलं. आणि मोदीजींनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला की जे वॅक्सिन, ज्याची लस कुठेही मिळत नव्हती देशभरामध्ये, ते वॅक्सिन तयार करण्याचं काम, त्याला मार्गदर्शन करण्याचं काम, त्याचं नियोजन करण्याचं काम जी टीम बनवलेली होती त्या टीममध्ये भारतीताई होत्या. तो सगळ्यांचा अभिमान आहे. आपलं मत त्या ठिकाणी सार्थकी लागलं. 100% सार्थक. कदाचित आपण मागच्या वेळेस दाताईंना मत दिलं नसतं म्हणजे आपलं एक मत त्या ठिकाणी कारणी लागलंय. देश हितासाठी कारणी लागलेलं आहे. आजचा उद्याचा दुष्काळ, आजचा उद्याचा सुखकाळ, थोडा मोठा बाजारभावामध्ये चढउतार ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येणारच आहे. त्यातलं मागच्या वर्षाचं दुःखाचं सोडलं तर खऱ्या अर्थानं गेली 10 वर्षापासून जर आपण बघितलं आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये ही पुस्तिका आलेली आहे. हे वचननामा आलेला आहे. या वचननामामध्ये आपण एक गोष्ट या ठिकाणी जर बघितली तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्याच्यावरती मोदी साहेबांनी आणि आपल्या भाजपा सरकारने किती मोठं काम केलं हे तुमच्या आमच्या लक्षात येईल. विरोधक आज गावागावामध्ये येत आहे, प्रचार करताय, अपप्रचार करताय, मान्य आहे. तुमच्या आमच्यावरती कांद्याचं संकट होतंय, तुम्हाला मला मान्य आहे. पण आपल्या कांद्याच्या संकटापेक्षाही खऱ्या अर्थानं देशाचं संकट, देश हा फार महत्वाचा असतो. ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी आहे, देशाला विकासाकडे नेणारी आहे. आपली ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही किंवा ही पंचायत समितीची निवडणूक किंवा जिल्हा परिषदची निवडणूक नाही. तिथं आपण एकमेकाला कोणी पाडा निवडा काही करा, परंतु देशाच्या हितासाठी मोदींचे हात बळकट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी भारतीताईंना मत देणं ही तितकीच काळाची गरज आहे. आपण मुद्दे खोडले पाहिजे. आपण शांत बसतोय, मान्य आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा. ज्यावेळेस आता बघा, आता काल परवाचा निर्णय झाला, त्या ठिकाणी निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवली गेली. का उठवली गेली? की आवक वाढलेली होती. खासगी मार्केटमध्ये 1200 नग व्हायचे आणि चांदवडच्या मार्केटमध्ये 1200 नग व्हायचे. उमरण्याला 3 मार्केट आहे, तिथं 2-2 हजाराचे नग त्या ठिकाणी आवक वाढली होती. आवक वाढली, सरकारने लगेच निर्णय घेतला. म्हणजे निर्यातीचं धोरण हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असणारे आवक असेल, त्या ठिकाणी येणारा माल असेल त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामध्ये शासनाचा किंवा ताईंचा वैयक्तिक काहीही दोष नसतो. आणि आपण कारण नसताना म्हणतो ताईंनी काय केलं. या अगोदर मागचं वर्ष सोडलं तर मागच्या अगोदर त्यावेळेस कांद्याला सबसिडी 350 रुपये आपल्याला हे अनुदान मिळालं. कोणामुळे मिळालं? दादा आमदार साहेब, ताई असेल, दादा असेल, आई, आम्ही असो त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी निवेदन दिलं. शेतकरी अडचणीत होता. कांद्याला 300-400 भाव होता, त्या ठिकाणी 350 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. त्यावेळेस एखादा MVP त्या ठिकाणी निर्यात शुल्क तेव्हा वाढलेला होता, तोही कमी करण्याचा प्रयत्न केला. पण तो मागच्या काळामध्ये दुर्दैवानं आपल्याकडे मोठा दुष्काळ पडला. खालून रिपोर्ट असे गेले की कांदा पिकच नाही. त्यानंतर गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, तेव्हाही रिपोर्ट गेले की अवकाळी पावसाचं अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगितलं की सरसकट नुकसान पंचनामे करा. तेही पंचनामे खालून त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी वरती चित्र असं निर्माण झालं की या ठिकाणी कांदा शिल्लक राहिला नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्यावेळेस निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला आणि तो विरोधक पण येऊन गेले. चांदवडमध्ये राहुल गांधींनी सभा पण घेऊन गेले. आम्ही त्यांना 4 प्रश्न विचारले, त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आम्ही पहिला प्रश्न विचारला की राहुल गांधी, तुम्ही तिकडे सांगतात पार्लमेंटमध्ये की प्याज महंगी हो गई है, इकडे उठून बोलतात मोदीजी प्याज महंगी हो गई है असं म्हणतात आणि त्यांचे खासदार घेऊन वॉकआउट करतात, पार्लमेंटच्या बाहेर निघून जातात आणि बाहेर आंदोलनं करतात. आणि इथे मात्र माझ्या जिल्ह्यात, माझ्या चांदवड तालुक्यात येऊन सांगतात की आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे. बघा, हे दुहेरी चेहरे बघा आणि लक्षात पण ठेवा. आम्ही त्यांना हाही प्रश्न विचारला की तुम्ही काय कांद्यावर काम केलंय, 70 वर्षात कांदा प्रश्नावर काय काम केलंय? त्यांचा वेळ आला, त्यांनी फक्त निर्यात बंदी केली, संपला विषय. आता मात्र जसं डॉक्टर साहेब बोलले की आम्ही अनुदानाचा विषय आणला, गारपीट झाली, नुकसान झालं तर दादांनी सांगितल्याप्रमाणे जसं अनुदान नुकसान भरपाई वाढवून देण्याचा विषय आम्ही काल फार दुःखी झाले. कारण काल कांदा निर्यात खुली झालेली आहे असं पत्र केंद्र सरकारने काढलं. आवक वाढल्यानंतर ते करणार होते हा शब्द आम्हाला दिलेला होता. आम्ही सगळ्या मान्यवरांनी भेटी घेतल्या
आणि त्यानुसार ही कांदा निर्यात खुली झाली, परंतु ते त्यांना काही रुचलेलं नाही. याचा अर्थ समजून घ्या, यांना कांदा प्रश्न फक्त राजकीय ठेवायचा आहे, परंतु महायुतीला कांदा प्रश्न राजकीय नाही, तर तो आमच्या शेतकरी बांधवांशी निगडीत आहे. आम्ही कायम कांदा प्रश्नावर काम केलं, काम करतो, काम करत राहू, एवढंच इथे आम्हाला तुम्हाला आश्वस्त करायचं आहे. इथली चांदवडकरांच्या बाबतीत तर मी आभारच मानते, कारण मागच्या वेळेस 5 वर्षापूर्वी जेव्हा निकाल निघाले तेव्हा 10 तालुक्यांमध्ये चांदवड 1 नंबरला होतं, ज्यांनी सगळ्यात जास्त आघाडी दिली. आणि नक्कीच माझ्याकडेही दादा ऑफिसमध्ये कोणी आलं आणि मी चांदवडहून आलो म्हटलं तर नक्कीच 1 नंबर वाल्याकडे आपण जरा जास्त याच्यानेच बघतो, नाही कामं झाली पाहिजे, हे काम मार्गी लागलं पाहिजे, तो आग्रह आहेच. आणि एवढंच सांगते की देशाची सुरक्षा महत्वाची आहे, विकासाचा निधी पोहोचत राहील, तो सगळ्यांनाही कळतोय. 14 पूर्वी किती निधी येत होता, 13वा वित्त किती निधी येत होता आणि 15वा किती. महायुतीचे मान्यवर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, RPI, रासप, सर्व आमच्या मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि खास करून आम्ही तुमच्या भेटीला आलो आणि सर्व ग्रामस्थ, माझ्या मातृशक्तीला वंदन. बऱ्यापैकी सगळे मुद्दे आधीच्या वक्त्यांनी सांगितले. तुमच्या सगळ्यांच्या भाषणातून एक नक्की झालंय की गेल्या 10 वर्षापासून हे सरकार ज्या पद्धतीने काम करतंय, नुसतं काम नाही. पंतप्रधान म्हणाले तुम्ही एखाद्या गावात जाल तर तिथे चर्चा करा, तिथे योजना पोचल्या की नाही, त्या गावाच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्याकडे भविष्यात काय काम आहे, काय रोडमॅप आहे. आणि माझ्या पुढे काही बालकं बसली आहेत, म्हणजे वर्षाचा तुमचा विचार तुम्ही नाही करत नाही, पण देशाचे पंतप्रधानांनी त्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितलं की पुढच्या 25 वर्षामध्ये डेव्हलप कंट्री जे स्ट्रक्चर आहे, ज्या टेक्नॉलॉजी आहे, त्या माझ्या भारतात असल्या पाहिजे, आल्या पाहिजे, कारण ह्या पिढीला ज्याची गरज आहे ते देण्यासाठी आपण आतापासून काम केलं पाहिजे. असे विचार करणारे पंतप्रधान आम्ही जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की इतकं काम करून सुद्धा ते समाधानी नसतात. डॉक्टर साहेब आमच्या सकाळपासून मिटिंगा ते लावतात, तर स्वतः बसतात, 9 पासून झाली सुरुवात तर पार संध्याकाळी 6 पर्यंत स्वतः देशाचे पंतप्रधान सगळ्या आढावा घेत असतात. आणि आपण थोडं 2 तास झालो तर पाय हलवतो, झटकतो, कंटाळा येतो, किंवा थोडेसे खुर्चीवर पण थोडेसे आता आपण सगळे जरा हालचाली करतो. मी बघितलेले पंतप्रधान एका कॉन्सन्ट्रेशनने शांतपणे समजून घेतात, अधिकाऱ्यांना बोलायला लावतात, मंत्र्यांना सांगायला लावतात काय अडचणी आहेत आणि याच्यामधनं मार्ग काढून काय करायचं. मला असं वाटतं की त्यांनी ठरवून टाकलंय देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करायचंय. आणि नुसतं हे पूर्ण समर्थन, एकजुटीचं समर्थन पंतप्रधानांच्या पाठीशी उभं केलंय. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचंय की आज आपले आमदार राहुल दादा आहे, त्यांच्या माध्यमातून इथे विकास कामं झाली आहेत. माझ्याकडून डायरेक्ट नाही, पण माझ्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्या योजना प्रत्येक गावात पोहोचलेल्या आहेत. मला आज एकच सांगायचं आहे की पुढच्या येणाऱ्या काळात, आता फक्त 15 दिवस राहिले, आपल्याला एक भविष्यातलं भारत, विकासशील भारत पुढे घेऊन जायचं असेल तर मात्र एकजुटीने परत एकदा पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर आपल्या या बहिणीला आशीर्वाद द्या. मान्य आहे की माझा प्रवास कमी झाला असेल, कुठेतरी भेटी झाल्या नसतील, पण असं बिलकुल नाही की इथे लक्ष नाही. प्रत्येक गावाचा आढावा आम्ही घेतला. वेळोवेळी आमदार साहेबांनी असेल, डॉक्टर साहेब आता आहेत, ही सगळी आमच्याबरोबरची सगळी टीम आहे, त्यांनी सुद्धा वेळोवेळी सूचना केल्या की ताई इथे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि ही सगळी टीम दिल्लीत सुद्धा आली, कांदा प्रश्नावर निर्णय घ्या यासाठी त्यांनी सुद्धा आग्रह धरला. आणि काल एक चांगला निर्णय केंद्र सरकारचं पत्र आलं की कांदा निर्यात खुली झालेली आहे. परत एकदा सांगते, कांदा निर्यात खुली झालेली आहे. परंतु विरोधक मात्र याचं सारखं राजकारणच करत होते, है ना भूषण भैया, सारखे आपले भाऊ त्याच्यावर हेच चालू होते, कांदा निर्यात, कांदा निर्यात, कांदा निर्यात. आता ती खुली झालेली आहे. कालपासून चांगलं आहे, मार्केट कमिट्यांमध्ये आम्ही आढावा घेतोय. बघा, प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही हक्काने भांडतो, पण जेव्हा सरकार आपलं असतं तेव्हा भांडतो आणि त्याच्यातनं. युतीच्या उमेदवार डॉक्टर भारती प्रवीण पवार
यांना प्रचंड मतांनी जनतेने निवडून द्यावं अशी आम्ही सर्वजण विनंती करतो। याचं कारण की ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे। देशासाठी नरेंद्र मोदी आता आपल्याला फार महत्त्वाचे। गेल्या 10 वर्षाची कारकीर्द बघता त्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीताई ह्या निवडून आल्याच पाहिजे आणि जनतेने लोकांच्या विरोधकांच्या भूळथापांना बळी न पडता गेल्या 10 वर्षामध्ये आत्ता मागच्या काळात 4-6 महिन्यामध्ये कांद्याचे भाव फक्त हे झाले, बाकी त्यांनी महायुतीचे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, RPI, रासपचे सर्वच मान्यवर, सर्व ग्रामस्थ, नक्कीच आपली ती एक सूचना आहे ती मी ऐकली आणि मी एवढंच म्हणते की माझी, जसं तुम्ही म्हणालात की पहिल्यांदाच खासदारची टर्म होती, तर माणूस पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी शिकतो। शिकताना पण मला तसा वेळ कमी मिळाला कारण मध्ये करोनाचं संकट आलं, त्याच्यामुळे साहजिक आहे तोही वेळ माझा जरा खूपच संघर्ष सगळ्यांनीच तो केला बघितला। मला असं वाटतं की नक्कीच आपला हक्क असतो तिथे आपण मनमोकळेपणाने बोलत असतो आणि बोललंही पाहिजे। यालाच इथली लोकशाही, भारतीय लोकशाही म्हणून आपण प्रसिद्ध आहे, नावारूपाला असलेली आपली लोकशाही। तुमच्या सूचनांचं नक्कीच माझ्याकडून पालन होईल आणि आहे, कारण 2 मंत्रालय असतील, प्रवास असेल, इतर राज्यांचा प्रवास असेल, तर साहजिक आहे की मी ते नाही जास्त वेळ देऊ शकली। आठवड्यातले जे काही 1-2 दिवस मिळाले ना, तो प्रवास 10 तालुके, 1300 गावं, त्याच्यामुळे जेवढी झेप टाकता येईल मी केली। परंतु परत एकदा सांगते की ही निवडणूक फार मोठी आहे, महत्त्वाची आहे। 10 तालुके जरी असले तरी तिथे मी पोहोचू शकणार नाही, मलाही त्याची जाण आहे। परंतु तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर मात्र आपण सगळीकडेच पोहोचू शकतो आणि त्या दृष्टीने आपण हा प्रचार, हा प्रसार करतो आहोत। ही देशाची निवडणूक आहे, ही महत्त्वाची निवडणूक आहे। इथलं मतदान हे देशाच्याच कल्याणासाठी सत्कारणी लागणार आहे आणि म्हणून ती सुरक्षा आज आम्ही इथे बसून अनुभवतो आणि परत एकदा या देशाला आम्हाला पुढे घेऊन जायचं। त्यांनी नक्कीच 10 वर्षातल्या कामांचा लेखाजोखा पुढे ठेवला आहे, तुमच्या फोनमध्ये पण तो बऱ्यापैकी समोर येतो। त्यांनी सांगितलं 60-70 वर्षात अर्थानं कसा असतो की त्यावेळेस असलेला भाव, आवक, आता पुन्हा त्या ठिकाणी निर्बंधी का खुली झाली? मागच्या 15 दिवसात तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक मार्केटला सरासरी 2000-1500 ट्रॅक्टरची आवक व्हायला सुरुवात झाली, खासगी पण आणि प्रायव्हेट पण आणि आपल्या मार्केट कमिट्यांमधून। ही आवक वाढल्यानंतर थोड्या भावामध्ये घसरण झाली आणि सरकारने लगेच निर्यात बंदीचा निर्णय घेतला। असाच निर्णय पूर्वी का झाला की कांद्याचे भाव अचानक गगनाला भिडले आणि सरकारकडनं त्यावेळेस आपल्या दुष्काळी तालुका असल्यामुळे दुष्काळी जाहीर करा म्हणून एक रेटा अधिकाऱ्यांवरती दबाव, दुसरा लगेच त्या ठिकाणी गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, लगेच शेतकऱ्यांना पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून सरसकट पंचनामे। जिल्ह्याचा अहवाल असा केला की त्या ठिकाणी काही कांदा शिल्लक राहिलेला नाही शासकीय यंत्रणेने, म्हणून कदाचित सरकारला तो निर्णय कठोर घ्यावा लागला। आम्ही ताईंनी सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतु तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। तरी पण सरकारने नाफेड आणि NCFच्या मार्फत त्या ठिकाणी सरासरी हमीभाव टिकून राहावा म्हणून त्या ठिकाणी खरेदी प्रक्रिया सुरू केली। परंतु आपलं दुर्दैव असं की या ठिकाणी मोठा दुष्काळ होता, थोडेफार कांदे आपण त्या ठिकाणी टिकवले। दुष्काळ जरी असला, एका बाजूला आपण दुष्काळ म्हणत होतो, तरी पण आपण मात्र कांदे टिकवत होतो आणि थोडासा आपल्या सगळ्यांच्याच खिशाला चटका बसला। परंतु त्या चटक्यापेक्षा देशाचं हित आणि संरक्षण फार महत्वाचं आहे, तो महत्वाचाच आहे। परंतु एखाद्या वर्षाचं संकट तुम्ही आम्ही सहन करू शकतो, कारण आपण सगळे सक्षम शेतकरी आहोत आणि एखाद्या वर्षाचा समजा असाच दुष्काळ 2-3 वर्ष पडला तर आपण त्याला निसर्गापुढे काही करू शकत नाही, तशीच एक आपत्ती आपण त्या ठिकाणी समजूया। परंतु हा देश सुरक्षित कोणामुळे आहे? मोदीजीमुळे आहे। इमॅजिन करा की मोदी नसले कदाचित पाकिस्तानने, चीनने तुमच्यावर आक्रमण केलं असतं, जसं इस्रायलचं आणि रशियाचं चालू आहे, किंवा जसं तुमचं युक्रेनचं आणि रशियाचं चालू आहे, इस्रायल आणि इराणचं चालू आहे, मुस्लिम राष्ट्रांचं चालू आहे। आणि हा जर भडका पेटला आणि आपल्यासारख्या त्या ठिकाणी देशाला त्या ठिकाणी त्याला सफर व्हावं लागलं तर तुमचं आमचं सगळं जागेवर राहून जातं। त्या देशातले अनेक लोक पलायन करतायत, कुठल्या कुठल्या देशामध्ये निघून चालले, त्यांच्या प्रॉपर्टी सोडून चालले,
का तर त्यांना सुरक्षितता त्या ठिकाणी राहिलेली नाही. तशीच सुरक्षितता आपल्या जर राहिली नाही तर तुमच्या आमच्या या वैभवाला काही किंमत आहे. म्हणून देश ज्यांच्या हातात सुरक्षित आहे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. 99ची निवडणूक आठवा, अटलजींचं सरकार आलं होतं, एका मतानं त्या ठिकाणी सरकार पडलं होतं. आपली एक चूक कळत न कळत त्या ठिकाणी देशाचं भविष्य मागे पुढे नेऊ शकते. म्हणून रोष राग हा खऱ्या अर्थानं छोट्याशा निवडणुकीला आपण काढूया, पण हे देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ज्या माणसाच्या हातामध्ये या देशाचं भविष्य अतिशय सुरक्षित आहे, अतिशय सुरक्षित आहे. तुम्हाला आठवत असेल मागच्या 19 मध्ये त्या ठिकाणी पुलवामाचा एक हल्ला झाला होता, आपले जवान शहीद झाले होते. मोदीजींनी 8च दिवसाच्या आत त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना नेस्तनाबूत केलं. ही हिंमत फक्त मोदीजींमध्ये आहे, त्यांच्यामध्ये. आणि असं सक्षम नेतृत्व तुमच्या आमच्या पाठीशी आहे. आज विदेशामध्ये आपली प्रचंड ताकद वाढलेली आहे, मान सन्मान वाढलेले आहे. जिकडे तिकडे बघा इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेले आहे. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे सौ बाजूला आपण कुठल्याही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्याला गेलं तर रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे. रेल्वे त्या ठिकाणी मजबूत होते आहे, विमानसेवा मजबूत होते आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सन्मान निधी म्हणून प्रत्येकाच्या खात्यामध्ये 2,000 रुपये त्या ठिकाणी दर तिमाही येत आहे. राज्य सरकारचे 2 आणि केंद्राचे 2, म्हणजे सरासरी तुम्ही घरात जरी झोपेल असाल तर 30 रुपये रोज तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पडतो आहे. आज तुम्ही आठवत असाल पूर्वी राजीव गांधींच्या काळामध्ये राजीव गांधी स्वतः म्हणायचे की मी जर वरून 1 रुपया पाठवला तर माझ्या शेतकऱ्यांपर्यंत फक्त 15 पैसे पडतात, राहिलेले पैसे हे चोरांच्या खिशात जातात किंवा त्या ठिकाणी बर्बाद होतात. आज तुमच्या शेततळ्याचं अनुदान 1 रुपया तिथून निघालं कुठे येतं? आज तुमच्या त्या ठिकाणी ड्रिपचं अनुदान किती टक्क्यावर गेलंय? अनुदान 80%, 100% ड्रिपचं अनुदान तुम्हाला मिळतंय. 1 रुपया तिथून निघालं कुठे मिळतो? आज तुमचं शेततळं मंजूर झालं, कागद मंजूर झाला, अवजारं मंजूर झाली, अनुदान तुमच्या खात्यात डायरेक्ट येऊन पडतं. म्हणून खऱ्या अर्थानं डायरेक्ट बेनिफिट हा तुमच्या खात्यावर यायला लागला. कुठे वशिला नाही, कुठे कमिशन द्यायचं नाही. एकदा का प्रकरण मंजूर झालं तुमच्या खात्यात ते सरसकट पैसे येऊन जातात. मग ते कांदा चाळीचे असो, शेततळ्याचे असो, कसले असो, असं धोरणात्मक निर्णय घेतले. आज ग्रामपंचायत सक्षम झालाय. ग्रामपंचायतच्या सरपंचांना त्यांना माहित असेल, पूर्वी तुम्हाला गावामध्ये दिवाबत्ती जरी करायची असेल तर जिल्हा परिषद सदस्याच्या रावण्या कराव्या लागायच्या किंवा आमदार साहेबांच्या रावण्या कराव्या लागायच्या किंवा पंचायत समिती सदस्याच्या रावण्या कराव्या लागायच्या. आज तुमच्या खात्यामध्ये 15 वित्त घेऊन पडतो आहे. खर्च करायला सुद्धा आता तुमच्याकडे कळत न कळत जागा आणि रस्ते कमी आहे. एवढे पैसे केंद्र सरकारने तुमच्या गावापर्यंत पोहोचवले आहे. मग असं सरकार नको का? हवंय का नकोय? त्यामुळे दादा थोडासा राग असेल कांद्यापोटी, मलाही मान्य, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नुकसान सुखदुःख हे आपल्या आयुष्यामध्ये पुजलेलेच आहे, परंतु देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. आणि दोन्ही उमेदवारांनी कंपॅरिझन करा. ताईंचं काम आणि समोर जो उमेदवार मत मागायला येतोय त्याचं काम किंवा त्याचा अनुभव कामाचा आणि ताईंचा कामाचा अनुभव याची खऱ्या अर्थानं तुम्ही कंपॅरिझन करा. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही उमेदवारांमध्ये जो समोरचा उमेदवार आहे माझ्यामध्ये तुतारीचा, त्याने आणि आम्ही पण जिल्हा परिषदेबरोबर काम केलंय. ताईने आम्ही जिल्हा परिषदला काम करून ताई आता पुढे निवडून गेलेले आहे. पहिल्याच वेळेस तुम्ही निवडून दिलं तर त्या ठिकाणी त्या देशाच्या राज्यमंत्री झाल्या. हा मान तुमच्या आमच्या मताला मागच्या वेळेस मिळाला आहे, मोदीजींनी दिला आहे. आणि भविष्यामध्ये ताईंना पुन्हा एकदा जर निवडून दिलं तर कदाचित याहीपेक्षा मोठ्या उंचीवर काम करतील आणि त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांची भेट झाली नाही झाली या रागापोटी आपण बाजूला जाऊ नये. आपण आपले नातेवाईक असेल, आपलं मित्र परिवार असेल, यांना सर्वांना समजावं आणि या ठिकाणी प्रचंड मताने पुन्हा एकदा मोदीजींना निवडून द्यावं. 370 सारखा निर्णय फक्त मोदीच घेऊ शकतात. राम मंदिरासारखा निर्णय फक्त मोदीच घेऊ शकतात. 3 तलाक सारखा निर्णय फक्त मोदीच घेऊ शकतात. असे धोरणात्मक आणि महत्वाकांक्षी निर्णय या ठिकाणी घेणारा पंतप्रधान तुम्हाला लाभलेला आहे. देशाला विकासासाठी पुढे न्यायचं असेल, देशाला भरभक्कम करायचं असेल, देशाच्या सुरक्षा सीमा सुरक्षित करायची असेल, पुनश्च एकदा आपल्याला मोदींना निवडून द्यावा लागेल. त्यासाठी 20 तारखेला ताईंना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने 20 तारखेला विजय करावा लागेल. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. हे डोक्यात पहिल्यांदा काढा. ठीक आहे, आपण सांगितलेले कामं त्यांनी केले नाही की ते काढून टाकावं. आता बापूंनी सांगितलं आमदार साहेबांच्या माध्यमातून बरीच कामं झाली. याही अगोदर त्यांनी बरीच कामं केली आणि करतील सुद्धा. अजून त्यांचा कालावधी बाकी आहे, ते करतील यात शंकाच नाही. म्हणून मी ताईंना विश्वास देतो मागच्या वेळेपेक्षा अजून 15% वाढवा तुम्हाला मतदान पडेल, यात मात्र शंका नाही. धन्यवाद. त्याच्या निमित्तानं भारतीताई आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी आले.
मच्छिंद्र भाऊने आग्रह सांगितलं ऐकायचं आहे. युवा मोर्चामध्ये मी जिल्हाध्यक्ष होतो, मच्छिंद्र भाऊ जिल्हा चिटणीस होते. आम्ही एकत्र जिल्ह्याच्या टीममध्ये काम केलेलं आहे. पक्षाला वाहून दिलेलं होतं त्याने अक्षरशः. घरची बसली गरीब असताना होतं पक्ष एक पक्ष. एक प्रामाणिक कार्यकर्ता कसा असतो पार्टीचा पक्षाचा, त्याचा ज्वलंत मित्र म्हणजे मच्छिंद्र भाऊ. म्हणून त्यांनी जोरात सांगितलं आम्हाला ऐकायचं आहे. पक्षाला प्रेरित जे आज जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे. ही आपली गल्ली बोळातली जिल्हा परिषद विधानसभा नाही, कुठली निवडणूक नाही, देशाची निवडणूक आहे. संपूर्ण जगाला असं नेतृत्व आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगाला मान्य केलेलं आहे. अनेक केंद्राच्या योजना असतील, 100च्या वरती योजना अशा आहेत त्या तळागाळाबद्दल गरीबापर्यंत ते पोहोचवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. कोविड काळामध्ये मोफत राशन आपण त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि आजपर्यंत पण ते आपल्याला मोदी साहेबांनी चालू ठेवलेलं आहे. भारतीय त्यांना संधी मिळाली मंत्रिपदाची, ते निश्चितपणानं त्या ठिकाणी देश सेवेसाठी मतदारसंघाच्या विकासासाठी त्या ठिकाणी ते समर्पित केले. मगाशी 2-3 सभांमध्ये ताई मी ऐकलं कांद्याच्या विषयावरती. पारदर्शकता ज्याला म्हणतात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन आता येत्या काळामध्ये NCC पण नाफेड करणं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये ज्या शेतकऱ्याला वाटलं त्या ठिकाणी तो घरी बसून त्या ठिकाणी कांदा नोंदणी करू शकतो की कुठल्या कंपनीत तुम्ही कांदा देणार आहात, कारण का डायरेक्ट पेमेंट त्यांच्याकडनं डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार. कालच एक ऐतिहासिक निर्णय घेतला निर्यात बंदीचा, जो सातत्यानं त्याच्यावर विरोधक टीका करत होते ती उठवली. 700-800 रुपये भाव त्या ठिकाणी आज कालपासून त्या ठिकाणी मार्केटमध्ये वाढलेला. जो काही निर्णय घेतला असेल तो शेतकरी हिताचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासन घेत आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी काम करत असताना या ठिकाणी 405चा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही हनुमान मंदिर आणि दादांनी सुद्धा ताई 10 लाख रुपयाचा निधी तुम्ही आम्हाला यावेळी दिलेला. आता त्याचं काम पण सुरू होईल. हनुमान मंदिरासाठी दिले आणि दादाने त्याच मंदिरासाठी 20 लाख रुपये दिले. 30 लाख रुपयाचं मंदिर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आम्ही उभं करणार आहोत आणि त्याची पूजा कराल तुम्ही दोघं या ठिकाणी असेल अशी मी हनुमंतांनी प्रार्थनाही करतो. आणि हा योग जुळल्याशिवाय राहणार नाही. खूप काही बोलायसारखं आहे ताई, पण आता बोलायचं नाही तर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर बोलणार आहोत. त्याच्यामुळे तुमच्या गावचं आम्ही तुमचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा मनापासून सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्ही निवडून यावा अशी महादेव मंदिराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. लोकमान्य 24 न्यूज, सोमनाथ जाधव, चांदवड.